बोर्ड एक्झामच्या मॅथ्स सब्जेक्टमध्ये फक्त 5 सोपे चॅप्टर्स करून तुम्ही 60+ मार्क्स मिळवू शकता। 12च्या एक्झामला खूप वेळ कमी आहे, अजून पण बऱ्याच मुलांचं प्रिपरेशन नसेल झालं मॅथ्सचं, तर हे सोपे फक्त 5 चॅप्टर्स करा, तुम्हाला 60+ मार्क्स मिळून जातील। तर पहिला चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक, तो येतो 8 मार्क्सला। दुसरा आहे मॅट्रिसेस, तो येतो 6 मार्काला। आणि तिसरा जो टॉपिक आहे तो लिनियर प्रोग्रामिंग, तो येतो 4 मार्काला। तर ह्या मॅथ्स 1 मध्ये हे 3 टॉपिक्स तुम्ही करू शकता। आणि मॅथ्स सेकंड मध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन हा 5 मार्काला येतो आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन हा 5 मार्काला येतो। हे खूप सोपे आणि सरळ चॅप्टर्स आहेत, तुम्हाला कमी वेळामध्ये हे चॅप्टर्स तुम्ही कव्हर करू शकता। तर ह्या 5 चॅप्टर्सचं एकूण टोटल होतं 28 मार्क्स। पण बाकीचे टॉपिक्स न बघता फक्त तुम्हाला मॅथ्स 1 मधले किंवा मॅथ्स सेकंड मधले दोन्ही मधले काही थेरम्स आहेत, तर थेरम्स तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे। कमीत कमी तुम्हाला 16 मार्क्सला बोर्डच्या एक्झामला थेरम्स विचारले जातात। तर 28 + 16 हे झाले 44। त्यात जर प्रॅक्टिकलचे मार्क्स परत ॲड केलं, 44 + 20 64, म्हणजे 60+ तुम्हाला मार्क्स मिळू शकतात। म्हणजे 60+ मार्क्स मिळवायला तुम्हाला कठीण नाहीये। अजून जर प्रिपरेशन नाही झालं तर तुम्ही हे 5 टॉपिक्स प्लस थेरम आणि तुमचे प्रॅक्टिकल्स इथे ॲड होणारच आहेत। म्हणजे कमी वेळामध्ये सुद्धा तुम्ही मॅथ्समध्ये 60+ मार्क्स घेऊ शकता।